पुण्यातील बाणेर परिसरातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे। अवघ्या 3 महिन्यापूर्वी गंगा तेजस बेंबळकर या महिलेचं तेजस बेंबळकर यांच्याशी विवाह झाला होता आणि अवघ्या 3 महिन्यात सासरच्या जाचाला कंटाळून या महिलेने इमारतीवरून उडी मारत आत्महत्या केल्याची घटना या बाणेर परिसरात घडलेली आहे। खरं तर ही सगळी घटना घडल्यानंतर या महिलेच्या वडिलांनी बाणेर पोलीस स्थानकात गुन्हा देखील दाखल केलेला आहे आणि त्या महिलेचा जी मृत महिला आहे तिचा पती तेजस बेंबळकर असतील किंवा सासू असेल, सासरे असेल, ननंद असेल यांच्या विरोधात बाणेर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पोलिसांकडून आरोपींचा शोध देखील घेतला जातोय। मात्र जी तक्रार जी फिर्याद मृत महिलेने दिलेली आहे त्या फिर्यादीनुसार पतीकडून, सासूकडून, सासऱ्याकडून आणि ननदेकडून या महिलेला छळ केला जात असल्याची तक्रार जी आहे ती देण्यात आलेली आहे। मात्र पोलिसांना या सगळ्या घटनेचा तपास करताना या महिलेची सुसाईड नोट देखील सापडलेली आहे आणि या सुसाईड नोटमध्ये या महिलेने मी माझ्या स्वइच्छेने आत्महत्या करत असल्याची नोंद केलेली आहे असं पोलिसांचं म्हणणं आहे। खरं तर ही सुसाईड नोट त्या मृत महिलेचीच आहे का, ते हस्ताक्षर त्या मृत महिलेचंच आहे का, हे देखील तपासलं जातंय। पोलिसांकडून या सगळ्या घटनेचा तपास सुरू आहे। आरोपींना देखील अद्याप पोलिसांनी ताब्यात घेतलेलं नाहीये। मात्र अवघ्या 3 महिन्यापूर्वी या गंगा बेंबळकर यांचा तेजस बेंबळकर यांच्याशी विवाह झाला होता आणि अवघ्या 3 महिन्यात छळाला कंटाळून या महिलेने आत्महत्या करण्याचं टोकाचं पाऊल का उचललं गेलं याचा देखील पोलिसांकडून तपास सुरू आहे। मात्र 3 महिन्याचा हे सगळा संसार या महिलेचा होता आणि सासू सासरे, ननंद आणि नवऱ्याकडून नेमकी काय छळवणूक केली गेली त्यामुळे या महिलेला एवढं टोकाचं पाऊल उचलावं लागलं याचा देखील आता पोलीस तपास करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन विकी चौहानसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।